आर्यभट्ट इतका ग्रेट माणूस होता, आईन्स्टाईनपेक्षाही ग्रेट माणूस मित्रांनो. तर आर्यभट्टांनी प्युअरली वैज्ञानिक अभ्यास केला आणि त्यांनी इतके मोठे मोठे शोध लावले. खरंच त्यांना मानण्यासारखं आहे. त्याच्यावर मी एक अजून वेगळा व्हिडिओ बनवेल. त्यांनी शोधून काढलं की पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते. हे लोकांना माहीत नव्हतं मित्रांनो. तर हे शोधून काढलं. त्यानंतर त्यांनी पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी एक्झॅक्ट किती टाईम लागतो तो शोधून काढला. 365 दिवस, 6 तास, 12 मिनिटे, 30 सेकंद. एवढं ॲक्युरेट गणित होतं. त्यांनी ट्रिग्नोमेट्रीचा शोध लावला, साइन आणि कॉस याचा शोध लावला. म्हणजे त्यांनी साईनचा जो शोध लावला तो मित्रांनो चोरला गेला. अरबी भाषेत त्याला जिबा म्हणलं गेलं, लॅटिनमध्ये सायनस म्हणलं गेलं, इंग्रजीत त्याला साईन. म्हणजे आर्यभट्टांची जी ज्या शब्द होता त्या ज्या शब्दाला अरबी लोकांनी चोरून जिबा बनवला आणि जिबाचा अर्थ होतो लॅटिन भाषेत सायनस. सायनसचा परत साईन झाला. तर हा शोध मित्रांनो खरंच हे ग्रेट सायंटिस्ट होते. आणि आज जे आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात चाललंय हे सगळं डुप्लिकेट काम चाललंय. त्यानंतर त्यांनी शून्याचा पण शोध लावला आणि दशमान पद्धती. पूर्वी काय व्हायचं की अंक लिहायचा म्हटला तरी 25 अंक लिहायचा तरी एवढं मोठं व्हायचं की रोमन शब्दात लिहायचं किंवा कुठल्या शब्दात लिहायचं म्हटलं तर एवढा मोठा अंक लिहायला लागायचा. वेगवेगळे चिन्ह करून 50 लिहायचं, 100 लिहायचं तर खूप लांबपर्यंत जायचं. पण कमी अंकामध्ये कमी जागेत मोठा अंक बसवायचं काम आर्यभट्टांनी केलं दशमान पद्धतीचा शोध लावून. त्यांनी परत सांगितलं की राहू आणि केतू, त्यांनी बंडच पुकारला एक प्रकारे. राहू आणि केतू म्हणजे की एखाद्या सूर्य आणि चंद्राला गिळणारे राक्षस नाहीत. ही अंधश्रद्धा पसरवली होती त्यावेळी की राहू आणि केतू हे राक्षस आहेत, ते सूर्य आणि चंद्राला गिळतात. त्यांनी सांगितलं की ते गिळणारे राक्षस नाहीत. राहू आणि केतू म्हणजे काय, सूर्य एका त्याच्या या अक्षाभोवती फिरतो, लाईनमध्ये फिरत असतो आणि चंद्र फिरत असतो. तेव्हा जेव्हा त्या लाईन दो एकमेकाला क्रॉस होतात त्या क्रॉसिंग पॉईंटला आपण राहू आणि केतू म्हणतो, ज्यावेळेस चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण होण्याचे चान्सेस असतात. हे आर्यभट्टांनी क्लिअर कट सांगितलं. ह्याला म्हणायचं वैज्ञानिक. तर हे सांगितलं मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे त्यांनी चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो हे शोधून काढलं. त्यानंतर पायची जी किंमत आहे म्हणजे एखादं वर्तुळ काढलं तर त्याचा परिघ भागिले त्याचा व्यास जो आहे ह्यांचा रेशो हा कॉन्स्टंट असतो. त्याची व्हॅल्यू त्यांनी काय शोधून काढली, 3.1416. एवढ्या ॲक्युरेट त्यांनी शोधून काढली. त्यानंतर त्यांनी काय केलं, शंकू यंत्र नावाची काठी होती. त्या काठीचा सावली जी पडायची दिवसभर त्या सावलीच्या लांबीवरून ग्रहाचे अचूक अंश काढले, किती अंशावर सूर्य आहे हे त्यांनी त्याच्यावरून शोधून काढले. तर एवढे मोठे शोध जे आहेत ते आर्यभट्टांनी लावले. आर्यभट्ट सारखा माणूस आपल्या देशात खूप हाताच्या बोटावर मोजण्यासारखे झालेत. खूप ग्रेट माणूस. आर्यभट्ट जवळपास 5व्या शतकातले होते. नंतर पुढं 6व्या शतकात त्यांच्यानंतरच काही काळानंतर वराहमिहिर नावाचे शास्त्रज्ञ आले आणि जो गोळ आहे तो इथून सुरू झाला मित्रांनो. वराहमिहिर हे काय झालं की त्यांनी काय केलं की जे वेदांग ज्योतिष आहे ह्यात 2 अंग सांगितले होते. कोणते कोणते, तिथी आणि नक्षत्र. ह्यांनी काय केलं, 3 अजून अंग जोडले आणि हे 3 अंग जोडताना त्यांच्यावर राजकीय दबाव होता. ते राजाच्या दरबारात होते, त्यांना त्यांची खुर्ची वाचवायची होती. त्यांच्या जे शोध आहे त्याच्यासाठी त्यांना फंडिंग राजाकडून व्हायचं. हे वाचवण्यासाठी त्यांनी राजकीय गोष्टी त्यात घुसवल्या विज्ञानात.